नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची तातडीची एक बातमी आलेली आहे जी की आता 26 आणि 27 हे आपल्या आज आणि उद्या समजा 2 दिवस जो वाढीचा आणि गारपीट ही पाऊस जो पडणार आहे त्याचे मी तुम्हाला थेट डायरेक्ट पंजाब डक यांच्याशी व्हिडिओ क्लिपद्वारे बोललेले आमचे जे सर आहे त्यांचं मी नाव नाही घेऊ शकत, पण त्यांचा दोघांमध्ये जो संवाद झाला तो मी तुम्हाला ऐकवतो. तुम्ही ऐकावा व इतर जणांनासुद्धा हा व्हिडिओ यूट्यूबवरून अनेकांना पाठवावा हीच माझी नम्र विनंती, कारण आपल्यामुळे दुसरे कोणीही सतर्क राहतील. व्हिडिओ ऐकूया. हॅलो, नाटक साहेब बोला. काय करा, सगळ्या तुमचे भोकरदन, सिल्लोड, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, तसेच इकडं अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, वाशिम, लोणार, सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे 26 आणि 27 ला जरा सतर्क करा म्हणून सांगा. बर 2 दिवस शेतात काय करा, वातावरण झालं की शेतात थांबू नका, कारण विजेचा खूप पाऊस पडणार आहे. विजेच्या सहित राहणार ना, पाणी साचल इतका पाऊस पडणार आहे. म्हणजे उद्या आणि परवा, उद्या 26-27 विजेचा, पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो, बरोबर आहे? नाही असू शकतो, नाही येणारच आहे. कन्फर्म आहे का? आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता समजा, त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण, बरोबर आहे, संभाजीनगर अर्धा, त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं, पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहे, जळगाव आहेत, जळगाव मध्ये टोटल तिकडे संपूर्ण भागच आहे. त्याच्यानंतर सिंदखेड राजा आहेत, म्हणजे आजूबाजूचे मावळ आहे, म्हणजे सगळेच तुमच्या इकडले सगळे खाली, इकडे जसं इथून तुमच्यापासून म्हणजे इकडे खाली नागपूर पर्यंत सगळीकडेच पाऊस पडणार आहे. वारं, पाऊस, विजा, गारा. बर, चालेल. 26, 27, 28 3 दिवस जरा सतर्क करा म्हणा. शेतात जास्त थांबू नका, झाडाखाली थांबू नका. विजेपासून स्वतःचं संरक्षण करा. जनावरांची विशेष काळजी घ्या. जनावर या 2-4 दिवस घरीच बांधा. बरोबर. हो, चालू. तातडीचा मेसेज द्या तुम्ही, कारण की ना लोक वाचते लगेच. धन्यवाद साहेब. हो, ओके. तरी आपण हा ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे. तरी जे काही आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि आपल्या या नवीन शेतकरी विन्या, हे जे तुम्हाला आता सध्या स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून मी काही सांगू शकत नाही, पण हे जे नवीन शेतकरी विन्या हे यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एक शेतकऱ्यांचा आणि मला कमेंटमध्ये आपले सर्वांचे नंबर पाठवा, जेणेकरून आपण एक शेतकरी संघटन व संघर्ष युद्ध ह्या नावाने एक ग्रुप खोलणार आहोत. त्या ग्रुपवरती बर्थडे कोणताही मॅसेज येणार नाही, फक्त शेती संदर्भात मॅसेज येईल. तरी आपले सर्वांचे नंबर मला कमेंटमध्ये टाका. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. थांबतो.